Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। घराणेशाहीवरून विरोधकांवर टीका करणाऱ्या भारतीय जनता पक्षानं एकाच घरातील 6 नागरिकांना उमेदवारी दिली आहे। नांदेड जिल्ह्यातील लोहा नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं एकाच कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी दिल्यानं स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात असा सर्वसाधारण समज असला तरी प्रत्यक्षात अनेक जिल्ह्यांमध्ये नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देण्याची प्रथा वाढताना दिसत आहे। भारतीय जनता पक्षानं लोहा नगराध्यक्ष पदासाठी गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी दिली असून त्यांच्याच कुटुंबातील 5 जणांना नगरसेवक पदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे। यात गजानन सूर्यवंशी यांच्या पत्नी गोदावरी सूर्यवंशी, भाऊ सचिन सूर्यवंशी, भावाची पत्नी सुप्रिया सूर्यवंशी, मेहुणा युवराज वाघमारे आणि भाच्याची पत्नी रीना अमोल व्यवहारे यांचा समावेश आहे। एका घरातील 6 उमेदवारांना भाजपने उमेदवारी दिली असल्यानं भाजपवर टीकेची झोड उडाली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भारतीय जनता पक्ष आणि अशोक चव्हाण यांच्यावरती टीका करताना काय म्हटलंय तुम्हीच पहा। लोह्यात जे ते भाजपकडून एकाच परिवारातील 6 उमेदवार देण्यात आले, आता टीका टिप्पणी होताना पाहायला मिळते। मी त्याच्यावर अधिकचं बोलणार नाही। जे स्वतःला महाराष्ट्राचे जिल्ह्याचे नेते समजून घेतात त्यांना उमेदवार मिळणं गेल्यावर काय करतील ते एकाच घरचे 6 नाही 10 पण देतील। शेवटी त्यांना पॅनल उभा करायचे ना, उमेदवार किती आहेत हे महत्त्वाचं नाही। आता चिखलीकरांच्या या टीकेनंतर भारतीय जनता पक्षाची प्रतिक्रिया समोर आली आहे। भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांनी चिखलीकर यांच्या टीकेला उत्तर देताना त्यांच्यावरती पलटवार केलाय। चिखलीकरांच्या संपूर्ण परिवाराकडे पदं आहेत, त्यामुळे त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही। सूर्यवंशी कुटुंब अनेक वर्षांपासून लोहा शहरात काम करत आहे। नाते जोडले म्हणजे एका कुटुंबातील माणसं झाली असंच नाही। आम्ही जिंकणारे उमेदवार दिले आहेत असं भाजपचे प्रवक्ते एकनाथ पवार यांनी म्हटलेलं आहे। तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गजानन सूर्यवंशी यांनी पक्षाच्या निर्णयाचं समर्थन करताना म्हटलंय की भाजपनं केलेल्या सर्वेनुसार आम्ही मागील 15 ते 20 वर्ष लोकांमध्ये काम केलं आहे। लोकांनीच आम्हाला उमेदवारी मागण्यासाठी पुढं केलं आहे। मेरिटच्या आधारे पक्षानं उमेदवारी दिली असून जनतेचा प्रतिसाद सकारात्मक आहे। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी बोलताना भाजपवरती भ्रष्टाचार आणि धनशक्तीचा आरोप करत टीका केली आहे। आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही निवडून येऊ आणि भाजपचा भ्रष्ट कारभाराविरोधात जनशक्तीची लढाई लढणार आहोत। या निवडणुकीत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी थेट टक्कर होणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान लोहा नगर परिषदेत एकूण 20 नगरसेवक निवडून येणार असून महायुतीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात चुरस निर्माण होणार आहे। घराणेशाहीचा आरोप, विकासाचे मुद्दे आणि जिल्ह्यातील राजकीय समीकरणं या सर्वांमुळे लोहा नगर परिषदेची निवडणूक यंदा अधिकच रंगतदार झाली आहे। मुंबई तकसाठी कुंवरचंद मंडले, नांदेड।